खरंच सोडून जाईल, मला खरंच वैताग आलाय. मी नाही, आता एक लिमिट होती माझी, ती माझी लिमिट एक खरंच क्रॉस झाली की माझं डिसिजन कसं काही चुकू शकतो कुठल्या पण गोष्टीचा. कारण की ना म्हणजे असं खूप मला ना असं फील होते ना की मला ना खूप असं वाईट वाटतं आज. आणि आज ना म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला ते फील होते, खूप खूप असं वाईट वाटतं. असं वाटतंय की मी कधी तुमच्यासोबत बोलते, पण मला खरंच ना एवढं फील होते ना, बेकार फील होते ना. मी खरंच खोटं नाही बोलत आहे, कारण की ना तुम्हाला तर माहिती आहे माझं विक्रांत किती जीव आहे वगैरे काय ते, पण तो असा अचानक बदलतो ना तेव्हा मला ना सहन नाही होत त्या गोष्टी. मला खरंच सहन होत नाही. तो कसं चेंज झाला म्हणजे मला माहिती का चेंज झाला, का चेंज होतो, त्याचं बोलणं वगैरे चेंज झालं, त्याच्या गोष्टी सगळ्या बोलायची त्याची पद्धत बदलली. प्लस तो जो मला ट्रीट करतो ते बी मला आता आवडत नाही बिलकुल. म्हणजे मला हर्ट होतं. आवडायचा प्रश्न नाही, मजाकमध्ये या गोष्टी केल्या तर मला चांगलं वाटतं. म्हणजे जेव्हा सिरियसमध्ये तो माझ्याशी असं वागतो मला खरंच ना इथून खूप जास्त रडायला येतं. आणि मला ते ना खूप बेकार मला फील होतं, जे मी कधीच एक्सप्लेन करू शकत नाही. आणि म्हणजे मला अशी सवय नव्हती त्याच्याकडनं, अशी म्हणजे तुम्हाला असं ट्रीट करतो ते मला सवय नव्हती. जेव्हा म्हणजे तो माझ्यासोबत खूप चांगला वागायचा किंवा प्रेम होतं किंवा काय होतं तेव्हा तो खूप चांगला वागायचा माझ्या. पण आता अचानक तो माझ्यासोबत असा वागतो किंवा त्याचा चेंज झाला, त्याच्याने मला समजत नाही की नक्की त्याला काय झालंय, तो असं का करतोय. खूप जास्त बदल झाला त्याच्यामध्ये. आणि मला नव्हतं कधी वाटलं, मला असं म्हणजे एक्सेप्टच नव्हतं की तो एवढा चेंज होऊ शकतो. माहीत नाही त्याला काय झालं, त्याला कोण काय सांगतं किंवा काय त्या डोक्यात काय काय गोष्टी भरल्या जातात मला खरंच नाही समजत. पण मला समजत नाही की मी काय केलं पाहिजे ह्या स्टेपला, मला खरंच नाही समजत आहे. मी खूप कन्फ्यूज आहे या बाबतीत की मी काय करू. मला बोलायलाच येत नाही. आणि राहिला प्रश्न होता माझा जॉबचा राहिला, तर माझ्या जॉबने त्याला खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे की त्याला आवडत नाही मी जॉब वगैरे करते. तर आता तुम्हाला मी सांगते, आता बघा एज्युकेशन झालं त्याच्यानंतर मी जॉब करत होती, मी जॉब केलं त्याच्यामुळे मला जॉबमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मला आवडतं जॉब करायला. कारण की कसं आता तुम्ही बघितलं पूर्ण माझी जर्नी की घरामध्येच आहे मी. आणि तुम्हाला माहिती आहे घरात राहून एक माइंड असं हे होतं, सेट होतं की आता बस एवढंच आयुष्य आहे, आता काही पुढं करायचं नाही करायचं, ह्या गोष्टी सगळ्या मनामध्ये येतात आपल्याला. तेव्हा कुठंतरी असं वाटतं नाही यार आता बस झालं, आता आपण घरात एकटं फील करतो आपण स्वतःला. जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो तेव्हा आपलं 4 लोकांसोबत बोलणं होतं किंवा आपण चांगली चांगली कामं करतो, ते आपल्या त्याच्यामध्ये सगळं स्ट्रेस पण निघून जातो आणि चांगलं फील होतं. आणि मी खरं सांगते ना, मला जॉब करायला खूप जास्त आवडतं, पण माझ्या जॉबचा पण त्याला खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला आता. मग त्याचं असं आहे की मी तुला देतोय ना तर तू जॉब नको करू. मला असं बोलायचं की तू देऊन मला कितपर्यंत देशील. मला पण माझी एक सेल्फ रिस्पेक्ट आहे की मी माझे पण म्हणजे जास्त तुझ्यापेक्षा जास्त नाही मी कमवणार, पण जे काय असेल ते माझ्या हक्काचे असतील, हे एक मला आहे आतमधून. तर सो त्याच्यामुळं मी जॉबचा डिसिजन घेतला, मी जॉबला जायला लागली. तर त्याच्यामुळं पण आमचे रोजचंच म्हणजे जॉबला का जाते, कशाला जाते, नको जाऊ, तुला नाही करत, असं तसं विकांत सतत चालू असायचं. आणि माझी चिडचिड का होते, कारण की मग यायचं जॉबवरून आणि मग सर्व गोष्टी करायच्या घरामध्ये, जसं की जेवण बनवा, काय काय पसारा उचला, हे करा ते करा, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि राहिलं बाळाचा प्रश्न, बाळाचं तर मी ते एकदम खुशीच करते, बट घरातली कामं मग असं वाटतं ना कोणीतरी हेल्प पण करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी होतात. सो त्याच्यामुळे जास्तच चिडचिड होते. एवढं वैताग दिलाय ना की असं वाटतं ना, म्हणजे समोर जरी हा आला ना असं वाटतं की ह्याच्यात थोबाड फोडायचं मन करतो मला, पण मी तसं नाही करू शकत आहे. एवढं वैताग देतो ना मला, एवढी किरकिर एवढी कटकट करतो ना माझ्या पाठी की मला असं वाटतं यार मी काय एवढं पाप केलं होतं की मी याच्यासोबत आहे आणि मी याच्यासोबत का राहते. या सर्व गोष्टी माझ्या मनामध्ये येतात, या गोष्टी यायला ना पाहिजे आपल्या मनामध्ये, पण जेव्हा समोरचा असं वागतो तेव्हा असं वाटतं की यार खरंच ना आयुष्यात कुठेतरी चुकून तरी मी पाप काहीतरी केलं असेल म्हणून माझ्यासोबत असं घडतं, असं कधी कधी वाटतं. पण त्याचा चेंज होतोय, तो कधी मध्ये मध्ये भडकतो, बोलतो कसं पण किटकिट लावतो रस्त्यामधून चालताना, पण किटकिट 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 मला नको झाले अक्षरशः. असं वाटतं की यार का पण उगाच नाही, लोक बघत नाही, काय बघत नाही, गाड्या बघत, सुरू तो नॉनस्टॉप तो स्टार्ट होऊन जातो. त्या सगळ्या गोष्टींचं एवढं मला पश्चाताप होतं. आणि असं वाटतं की यार खरंच मला माझ्या लाईफमध्ये ना आता खरं पश्चाताप होते. आणि तो सुधारला तर मला खरंच चांगलं वाटेल, नाही सुधारला तर खरंच त्याचं काही खरं नाही. हे मी माझ्या मनाला मी एकदम हेच करून ठेवलेलं आहे की जर हा सुधारला तर ठीक, नाही सुधारला तर मग ह्याला याचं म्हणजे बोलतात ना शिक्षा, म्हणजे मी याच्यासोबत
न राहण्याचं डिसिजन घेणार लवकरच ते पण. कारण की मला वैताग आला. कारण एखादी मुलगी करून करून किती सहन करू शकते. कारण एवढं रोज रोज इरिटेट करायचा, घरी येऊन यांचे कामं करा, हे उचला ते उचला, हे करा ते करा, आणि वरून ह्याचं कटकट, वरून ह्याचं टोमणे, सर्वांचं काय, कोण कसं वागते, कोण काय बोलते, एवढं का पण मी का सहन करायचं ह्या सर्व गोष्टी. म्हणून तर त्या गोष्टीचा मला एवढा पश्चाताप होतो, एवढा वैताग आलाय की असं वाटतं मला नाही समजत आहे. कारण की तो सुधारला तर खरंच आहे, नाही तर मी खरंच सोडून जाईल. मला खरंच वैताग आलाय. मी नाही, आता एक लिमिट होती माझी, ती माझी लिमिट एक खरंच क्रॉस झाली. ती माझी लिमिट आता मला असं वाटतं मी कुठेतरी थांबवली पाहिजे. मी आता स्वतःला समजवलं पाहिजे की नाही बस आता काय नाही आहे. कारण की हा सुधारण्यावाला नाही आहे. त्याला जर खरंच तुझी कदर असते ना तर त्याने तुला सगळ्या गोष्टीमध्ये तुला मोकळीक दिली असते. बोलायचं जा जा कामाला जायचं, कामाला जा, काय करायचं कर. आणि मला त्याने समजून घेतलं असं. पण तो इथं मला समजून घेत नाही. तो माझ्यासोबत हे करतो, म्हणजे बोलतात ना एक असतं डिप्रेस करून बोलतो, तसं बोलतो तुम्हाला. मला बोलायला बी शब्द येत नाही, सुचत नाही की मी काय बोलते. पण तो मला एक प्रकारे डिप्रेस करून बोलतो हर गोष्ट. म्हणजे मला डिप्रेशनमध्ये मला जायचं नाही. आणि मला बस माझी एकच इच्छा आहे की त्याने जर सुधारला तर त्याच्यासाठी खूप चांगलं असेल, त्यासोबत मी राहीन. आणि तो जर नाही सुधारला तर मी खरं सांगते ना, मला त्याच्यासोबत 1 मिनिटं समोर उभी राहायची पण इच्छा नाही आहे. एवढा तो माझ्या डोक्यात गेलाय आणि मी खरंच त्याला सोडून जाईन. हा माझा फायनल डिसिजन असणार आहे. कारण मला लय वैताग आलेला आहे. एक लिमिट असते यार की आपण काय करतोय, कसं वागतोय. एखाद्याला त्रास देणं सोपी गोष्ट असते काही. समोरच्याला वाटतं की आपण ह्याला असंच बोलतोय असं, पण समोरच्याचं मनाला किती लागतं, त्याला किती दुःख होतं. हे जर कोणी समजलं नाही यार तर कधी कोणाची भांडणच होणार नाही. मला असं वाटतं कोणाची काय आमची पण होणार नाही. पण हे नाही समजत. कारण हे त्याला समजायला पाहिजे की तो काय करतोय काय नाही करत आहे. कारण आपण कोणाला बोलतोय काय करतोय असं वाटतं की यार चल सोडून देईल हा विषय. पण असं नसतं. ते मनामध्ये माझे एवढं लागलेलं आहे ना सर्व गोष्टी. पण बोलतो ना आपण की सोड जाऊ दे, आपला संसार आहे, आपण नाही बोललं पाहिजे. आणि कसं आहे ना असं वाटतं की यार काय सोडायचं मिळायचं यार, कशाला असं वागायचं. पण शेवटी असं वाटतं यार आपला संसार आहे तर आपण नसाठी सर्व गोष्टी सॅक्रिफाईस केल्या, सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजे. आणि पण कधी कधी असं वाटते तो पण कुठे चुकत नाही, त्याच्या वेमध्ये पण तो बरोबर आहे. फक्त एवढंच की चिडचिड करून नाही बोलला पाहिजे ना. म्हणजे समोरच्याला त्रास होईल, समोरच्याला असं वाटतं जगायलाच नको असं बोलेल, तर हे नाही बोललं पाहिजे. मग कधी कधी असं वाटतं की यार नाही नाही तो पण बरोबर आहे. त्याला पण असं कुठेतरी फिरत असेल की बायको घरातनं बाहेर पडते कामासाठी, तर त्याला पण कुठेतरी वाटत असेल. तो आहे त्याच्या याच्याने बरोबर, त्याचं आहे माझ्यावरती प्रेम पण आहे. पण त्याचा जो स्वभाव चेंज झाला ना, तो त्याचा चेंज म्हणजे जो झाला ना स्वभाव चेंज, तो तसा नाही झाला पाहिजे होता. कारण की त्याला पण समजायला पाहिजे की आपली बायको पण जाते तर आपल्यासाठीच जाते ना. जसं मी जातो बाहेर कामासाठी तशी ती पण निघाली आणि ती मला पूर्ण अधिकार आहे की बाहेर जाते. त्यालाच पण समजतं, तो पण एज्युकेटेड आहे. पण माहिती ना थिंकिंग माणसांची नंतरला चेंज होते. हे मला म्हणजे खूप जणी अशा बोलल्या होत्या, जे अशा मॅरिड लोक आहेत ते त्यांनी पण सांगितलं होतं की ना नंतरला यांची थिंकिंग चेंज, जे जास्त प्रेम करतात वगैरे त्यांच्या नंतर थिंकिंग चेंज होते. पण याची थिंकिंग चेंज झाली तर मला खूप हर्ट होते. पण समजत नाही तो का असा करतोय. पण मी त्याला खरंच रिक्वेस्ट करेन की प्लीज तू सुधार. कारण तू सुधारशील ना तर आपला सुखाचा संसार होईल. आणि म्हणजे असं कधी भांडायचा चान्सच येणार नाही. आणि मी त्याला खरंच कधी चान्स द्यायला बघत नाही भांडण्याचा. पण माहिती ना त्याला हल्ली काय होते, तो भांडत बसतो.